आज आपण चर्चा करणार आहोत भारतातील काही थंड हवेच्या ठिकाणांबद्दल, जिथे तुम्ही उन्हाळ्यातील कडक उकाड्यात आरामाने थंड हवेचा अनुभव घेऊ शकता। भारतात अनेक सुंदर पर्वतीय ठिकाणे आहेत, जिथे थंड हवा, हिरवळीने भरलेले डोंगर आणि शांततेचे वातावरण आपल्याला रोजच्या जीवनापासून दूर घेऊन जातात। चला तर मग सुरू करूया भारतातील 10 प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणांबद्दल। नंबर 1, शिमला। शिमला हिमाचल प्रदेशाची राजधानी, भारतातील एक अत्यंत प्रसिद्ध हिल स्टेशन आहे। शिमलाच्या थंड हवेचे एक वेगळेच आकर्षण आहे। शिमला शहर समुद्रसपाटीपासून 2200 मीटर उंचीवर स्थित आहे आणि तेथे सुंदर डोंगर, विस्तीर्ण दऱ्या आणि हिरवळ हे पर्यटकांचे मन खेचते। शिमलामध्ये जाऊन तुम्ही वॉकिंग, ट्रेकिंग आणि गार्डनमध्ये फिरणे यांसारख्या विविध गोष्टी करू शकता। थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यादरम्यान शिमला योग्य ठिकाण आहे। शिमलाचा प्रसिद्ध माल रोड, रिज, जाकू हिल आणि कुफरी यांसारखी ठिकाणे तुम्ही अवश्य भेट द्यायला हवीत। नंबर 2, मसुरी। मसुरी उत्तराखंड राज्यातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे, जे समुद्रसपाटीपासून 2000 मीटर उंचीवर स्थित आहे। मसुरीला क्वीन ऑफ हिल्स अशी उपाधी मिळाली आहे आणि या ठिकाणावर तुम्हाला थंड हवा, निसर्ग सौंदर्य आणि शांत वातावरण मिळेल। मसुरीमध्ये तुम्ही केम्प्टी फॉल्स, गन हिल आणि और मॉल रोड यांसारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता। मसुरीमध्ये उन्हाळ्यात थंड असल्याने हे पर्यटकांनाही खूप आकर्षित करते। येथील अलीगंजचा वळण मार्ग, केम्प्टी जलप्रपात यामुळे येथील सौंदर्य अद्वितीय बनते। मसुरी सुद्धा साहसी क्रीडांसाठी एक उत्तम ठिकाण आहे। नंबर 3, लडाख। लडाख भारताच्या उत्तर भारतातील एक अत्यंत सुंदर आणि वेगळे ठिकाण आहे। लडाखच्या थंड हवेचे आणि बर्फाने आच्छादित डोंगरांचे दृश्य अतिशय अप्रतिम आहे। लडाखमध्ये जाण्यासाठी तुम्हाला थोडी जास्त तयारीची आवश्यकता आहे, पण एकदा तिथे पोहोचल्यावर तुम्हाला एक अत्यंत सुंदर अनुभव मिळेल। लडाखच्या प्रसिद्ध ठिकाणांमध्ये लेह, नुब्रा व्हॅली, पांगॉक लेक, तोत्सो मोरिरी लेक आणि हेमिस मठ यांचा समावेश होतो। लडाखमध्ये 1000 फूट उंचीवर आढळणारी वातावरणीय स्थिती आणि थंडी चांगलीच पाहायला मिळते। नंबर 4, दार्जिलिंग। दार्जिलिंग पश्चिम बंगाल राज्यात स्थित असलेले एक अत्यंत प्रसिद्ध हिल स्टेशन आहे। या ठिकाणी समृद्ध इतिहास, शांत वातावरण आणि सुंदर पर्वतीय दृश्ये अनुभवता येतात। दार्जिलिंग समुद्रसपाटीपासून 2100 मीटर उंचीवर स्थित आहे। दार्जिलिंगची विशेषतः कंचनजंगा पर्वताची दृश्य जगप्रसिद्ध आहेत। येथील टॉय ट्रेन, पीस पैगोडा आणि बॉटनिकल गार्डन हे सुद्धा प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत। दार्जिलिंगमध्ये थंड हवेचे अनुभव घेण्यासाठी येथील मॉल रोड आणि ओल्ड बाजार यांसारख्या जागा लोकप्रिय आहेत। नंबर 5, उटी। उटी तमिळनाडू राज्यातील एक सुंदर हिल स्टेशन आहे, जे निलगिरी पर्वतात स्थित आहे। उटीचे समुद्रसपाटीपासून उंची साधारणपणे 2240 मीटर आहे। या ठिकाणी बर्फ नाही, पण थंड हवेचा अनुभव तुम्हाला मिळतो। या ठिकाणी शांतता, निसर्ग सौंदर्य आणि ओलसर हवा हे पर्यटकांना आकर्षित करते। उटीच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांमध्ये ओटी लेक, डोड्डा बेट्टा पीक, बॉटनिकल गार्डन आणि सिल्वरटोन स्कूल आहेत। उटीमध्ये उन्हाळ्यात सुद्धा थंड वातावरण असते। नंबर 6, काश्मीर। काश्मीर भारताचा स्वर्ग म्हणून प्रसिद्ध असलेले एक ठिकाण आहे। काश्मीरची थंडी जगप्रसिद्ध आहे आणि त्याचे नयनरम्य दृश्य हे पर्यटकांना आकर्षित करते। श्रीनगर शहर, डल लेक, गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगाम यांसारख्या ठिकाणांचा समावेश काश्मीरमध्ये आहे। काश्मीरमध्ये गडगडाट करणारे हिमालय पर्वत, बर्फाच्छादित डोंगर आणि ऐतिहासिक मशीद, मठ असलेले ठिकाण तुम्हाला एक वेगळाच अनुभव देतात। काश्मीरमध्ये हिवाळ्यात चांगली थंडी असते आणि तेथील स्नोफॉल्स आणि बर्फाची दृश्य थंड हवेमध्ये अधिक चांगली दिसतात। नंबर 7, कोडाईकनाल। कोडाईकनाल तामिळनाडू राज्यातील एक सुंदर हिल स्टेशन आहे। कोडाईकनाल समुद्रसपाटीपासून 2100 मीटर उंचीवर स्थित आहे। कोडाईकनालचे शांत वातावरण, सुंदर जंगल आणि देखावे तुम्हाला थंड हवेचा अनुभव देतील। कोडाईकनालमधील पल्ल्यानी झील आणि नायका नुपार कॅस्ट्रल रॉक हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे। येथील आकाशवाणी परिसर आणि पिनियन हिल यांसारख्या ठिकाणी तुम्ही जाऊन निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेऊ शकता। कोडाईकनाल चांगल्या थंड हवेसाठी खास प्रसिद्ध आहे। नंबर 8, महाबळेश्वर। महाबळेश्वर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे। महाबळेश्वरचे समुद्रसपाटीपासूनची उंची 1343 मीटर आहे आणि तेथील निसर्ग दृश्ये, जलप्रपात आणि वॉटरफॉल
पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात। महाबळेश्वरचे प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत प्राचीन महाबळेश्वर मंदिर, वाई आणि लिंगमाळा फॉल्स। महाबळेश्वरमध्ये जाऊन तुम्ही लांब पल्ल्याचे ट्रेक्स, बोटिंग, निसर्गाच्या कुंडलीत शांतता मिळवू शकता। महाबळेश्वर हा अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे आणि त्याच्या थंड हवेमुळे इथल्या हिवाळ्यात येणारे पर्यटक खूप आहेत। नंबर 9 चांगलांग अरुणाचल प्रदेशातील एक अप्रतिम ठिकाण आहे। चांगलांग समुद्रसपाटीपासून 1500 मीटर उंचीवर स्थित आहे। येथील थंडी, शांतता आणि अनोखे वातावरण तुम्हाला खूप आवडेल। चांगलांगमध्ये जंगल, जलप्रपात आणि हिमालयन दृश्यांचा एक वेगळाच अनुभव मिळवता येतो। चांगलांगसाठी पर्यटकांना निसर्गासोबत साहसी क्रीडांची संधी मिळते। हे ठिकाण कमी लोकांसाठी ज्ञात आहे आणि त्याचा सौंदर्य वळवून अन्यथा इथे फक्त स्थानिक जीवनाचा अनुभव मिळतो। नंबर 10 नैनिताल। नैनिताल उत्तराखंड राज्यातील एक सुंदर हिल स्टेशन आहे जे समृद्ध निसर्ग सौंदर्य आणि शांततेसाठी प्रसिद्ध आहे। नैनितालचं विशेष आकर्षण नैनी झील आहे ज्याच्या आसपासच्या पर्यटन स्थळ आहेत। नैनितालमध्ये तुमचं मन रमणीय वातावरणामुळे थोडा वेळ निवांत राहून ताजे वाऱ्याचे अनुभव घेता येतात। नैनितालमधील घने जंगल, बर्फाची दृश्य आणि शांत वातावरण तुमच्या हृदयाला शांती देईल। नैनितालमधील प्रसिद्ध ठिकाण आहेत नैना देवी मंदिर, तारा देवी हिल और नैनी झील। तर ही होती भारतातील 10 प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणे। प्रत्येक ठिकाण आपापल्या निसर्गाच्या सौंदर्याचे आणि थंड हवेचे शांतीचे अप्रतिम अनुभव देतील। जर तुम्ही पुढील सुट्टीत थंड हवेच्या ठिकाणी जात असाल तर वरील ठिकाणांमध्ये नक्कीच भेट द्या। आशा आहे की तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल। कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट्समध्ये शेअर करा।